नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण संधी हा मराठी व्याकरणातील घटक बघणार आहोत. पण हा घटक बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि लक्षात घ्या, ही 17 पेजेसची PDF आहे. ही व्हिडिओच्या नंतर तुम्हाला देण्यात येईल. परंतु एक गोष्टीची मी गॅरंटी देतो, हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आणि या PDF मधील प्रश्न सोडवल्याच्या नंतर प्रश्नपत्रिका कोणीही सेट करू, संधी हा घटक तुमचा चुकणार नाही, एवढी मात्र गॅरंटी. व्हिडिओ बघा, प्रश्न सोडवा आणि तुमचं काय मत आहे हे नक्की कळवा. ठीक आहे, चला वेळ न घालवता सुरुवात करतो. बघा, काय आहे घटक? संधी व संधीचे प्रकार. या घटकावर अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे या प्रकारचेच येऊ शकतात. आता पहिल्यांदा संधी म्हणजे काय हे आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. आता संधी म्हणजे काय? तर संधी म्हणजे, एक मिनिट, हा, मराठी व्याकरणातील संधी हा एक महत्वाचा घटक आहे. ओके, संधी म्हणजे साधने, जोडणे. जेव्हा दोन शब्द एकमेकाला लागून येतात तेव्हा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, लक्षात घ्या, किंवा त्याला आपण सोप्या भाषेत अक्षर असं पण म्हणू शकतो, पण व्याकरण दृष्ट्या वर्ण म्हणणं अधिक योग्य राहील. म्हणजे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. ठीक आहे, पहिला वर्ण म्हणजे दोन वर्ण, असे दोन शब्द आहेत, त्याच्यामधील हा शेवटचा वर्ण आणि हा पहिला वर्ण. ठीक आहे, हा, एकमेकात मिसळतात, या दोन्ही बदल एकच वर्ण तयार होतो. या वर्णाच्या किंवा आपल्या सोप्या भाषेत अक्षराच्या अशा एकत्र येण्याच्या किंवा जोडण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? संधी म्हणतो. समजलं नाही? काही हरकत नाही. बघा, एक शब्द इथे मी दिलेला आहे, सूर्य अधिक अस्त. मी इथे लिहू, सूर्य अधिक अस्त. बरोबर, याचा काय झाला? सूर्यास्त. सूर्यास्त, बरोबर आहे, हा शब्द तयार झाला. हा कसा झाला? हे जे काही ये आहे ना, आता य, तर तिथं ओ हा, ये हा वर्ण, त्याच्यामध्ये अ ऍड झाला तर तो काय होतो? ये होतो. बरोबर आहे, य अधिक अ. इथला तर अ हा स्वरच आहे, म्हणजे इथला हा स्वर, हा स्वर आणि हा स्वर हे एकत्र येऊन म्हणजे अ हा वर्ण आणि दुसरा अ हा वर्ण येऊन काय झाला? आ. म्हणून काय झालं? सूर्यास्त. हे या त्याच्यापासून बनलेलं आहे. लक्षात आलं? एकदम सोपं आहे. ठीक आहे, आता संधीचे मुख्य 3 प्रकार असतात. ते स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. हे आपण बघूया. ठीक आहे, आता स्वर संधी म्हणजे काय? तर एकमेकाच्या शेजारी येणारे दोन्ही वर्ण काय असतात? स्वर असतात. तेव्हा त्याच्या एकत्र येण्याने होणाऱ्या संधीला काय म्हणतात? स्वर संधी म्हणतात. म्हणजे याचं सूत्र काय? स्वर अधिक स्वर. हे इथं सूत्र मी दिलेलंच आहे. बरोबर आहे. आता स्वर संधीचे उपप्रकार पडतात. मुख्य 4 उपप्रकार. ते कोणते आपण बघूयात एकदम सोप्या भाषेत. रिव्हिजन नोट्स असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, पुस्तकं वाचल्याच्या नंतर आणि ह्या नोट्स वाचल्याच्या नंतर आणि याच्यामधले जे काही 100 प्रश्न आहेत ते सोडवल्याच्या नंतर मी पुन्हा रिपीट करतो, मला याचा सार्थ अभिमान आहे की तुमचं एकही कसाही प्रश्न किती अवघड येऊ किंवा किती सोपा आहे ते चुकणार म्हणजे नाही. ठीक आहे, तर बघा, आणि याच्या बाहेरचा प्रश्न प्रकार येणारच नाही हे लिहून देतो मी. ठीक आहे, त्याच्यानंतर आता दीर्घ आदेश संधी. दीर्घ आदेश संधी म्हणजे काय? दोन सदाशीय सजातीय म्हणजेच एकाच उच्चार स्थानातील स्वर लागोपाठ आल्यास त्या दोनोबद्दल त्याच जातीतील एक दीर्घ स्वर होतो, म्हणून त्याला काय म्हणतात? दीर्घ आदेश संधी. आता ते कसं? अ किंवा आ अधिक अ किंवा आ आला तर आ होतो. आपण सूर्यास्त मध्ये बघितलं, सूर्यास्त मध्ये काय आलं? इथं ये मध्ये काय आलेलं होतं? अ. बरोबर आहे, आणि आस्त हा. बरोबर आहे, याच्या बदल्यात काय झालं? हा. बघू, बरोबर आहे ना, हे सूर्यास्त दिसतो ना तुम्हाला? आता ई आणि ई अधिक ई अधिक ई म्हणजे रस्व किंवा दीर्घ ते आलं तर त्याच्या बदल्यात काय होतो? ईच होतो. ऊ अधिक ऊ, ऊ ऊ अधिक ऊ ऊ, बरोबर ऊ. हे याला म्हणतात दीर्घ आदेश. आता उदाहरणं बघूया त्यांची.
ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचं तर घेऊ शकता, पण पीडीएफ आपल्याला निःशुल्क आहे. आपण लक्षात घ्या, सेवा अकॅडमी एकदम क्वालिटी मटेरियल. असं जर तुम्ही बघितलं, किती चांगले पुस्तक घेतले, किती पुस्तक घेतले, एवढे उदाहरणं तुम्हाला नक्कीच भेटणार. एकदा खात्री करण्यासाठी पीडीएफ बघा आणि नंतर ठरवा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता देव इथलं काय आहे, ओ मी लिहित नाही आता, आणि आ लय इथलं काय आहे, आ, हे काय झालं, आ म्हणजे काय झालं, वा, देवालय. ओके, आता विद्या अधिक अर्थ इथलं आ आणि इथलं ओ, आ ओ त्याचं झालं आ, म्हणून काय झालं, विद्यार्थी. कवी ई अधिक ई, आई आणि हाई बरोबर काय झाला, आई म्हणजे कवीच्या. ओके, आता गुरु अधिक उपदेश म्हणजे उ, आणि इथला उ म्हणजे उ अधिक उ काय झालं, हा उ म्हणजे गुरु उपदेश म्हणजे हा काय झाला, उ. बरोबर आहे, आता लक्षात आलं. म्हणजे याला काय म्हणतात, दीर्घत्व दीर्घादेश संधी. ठीक आहे, आता पुढे गुणादेश बघूया. गुणादेश म्हणजे काय, अ किंवा आ या स्वरापुढे ई आल्यास त्याचं ए होतो, हे लक्षात घ्या. अ किंवा आ आल्या त्याच्या पुढे जर ई आलं तर ए होतो, उ आल्यास ओ होतो, आणि रू आलं तर अर होतो, हे लक्षात घ्या. आता हा नियम शॉर्ट मध्ये इथे लिहिलेला आहे, वाक्यामध्ये आ लक्षात ठेवला तरी लक्षात राहील. अ आ अधिक ए तर ये, अ आ अधिक उ उ तर ओ, अ आ अधिक रू तर अर. बरोबर आहे. आता उदाहरण, गण अधिक ईश, बघा इथे काय आहे, ओ, बरोबर आहे, इथे लिहिलेलं अ आलेला आहे, आणि ई मध्ये काय आलं, ई, ओ आणि हा ई म्हणजे काय झालं, ए म्हणजे काय झालं, गणेश, ए इथं आला. बरोबर. चंद्र अधिक उदय म्हणजे काय झालं, चंद्रोदय, म्हणजे इथं ओ आणि इथला काय आला, हा उ म्हणजे अ आणि उ, ओ झाला, म्हणून काय झालं, चंद्रोदय. लक्षात येतं, एकदम सोप्या भाषेत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वृद्धादेश. आता महा अरचं राहिलं ना, महा म्हणजे काय आलं, आ इथे लिहिलेलं जे परत लिहित नाही, आणि रू म्हणजे अर होतो, म्हणून काय येतं, महर्षी. लक्षात आलं, महर्षी. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे वृद्धादेश संधी म्हणजे काय, अ किंवा आ या पुढे ए आल्यास ए होतो, ओ ओ आल्यास ओ होतो. एकदम सोपं आहे, काहीच नाही. अ किंवा आ पुढे ए आलं तर ए होतो. ओके, अ किंवा आ या पुढे ओ आलं तर ओ होतो. लक्षात घ्या, शेवटी जो वर्ण येतो ना तो होऊन जातो, स्वर जे येतो तो. बरोबर आहे. आता उदाहरण, एक अधिक एक. इथं मी लिहित नाही, कारण की अ इथं क मध्ये अ आहे, क जर लिहायचं आपल्याला नसतं वर्ण तर तो क असा होतो, परंतु अक्षर जर त्याला बनवायचं तर ते क असा होतो. बरोबर आहे, याच्यात अ मिसळून म्हणजे क अधिक अ बरोबर हे क. लक्षात येतं ना, माहितच आहे, बेसिक गोष्ट आहे. ओके, आता इथं क अधिक अ, ए अधिक ए आला तर काय होतो, ए, म्हणून काय झालं, एक एक. ठीक आहे, सदा अधिक एव, इथं आ इथला हा आ आला. ओके, आणि इथला हा ये आला. बरोबर आहे की नाही, तर मग काय झालं, सदैव, ए काय झालं, सदैव. ठीक आहे, आता वृक्ष अधिक ओधारी, श हा विशेष वर्ण बनवून स्वीकारलेला आहे, संयुक्त वर्ण म्हणतात त्याला. ठीक आहे, तर हा श अधिक ओधारी, बरोबर आहे. मग इथं काय आहे, श मध्ये अ आहे, इथे लिहिलेलेच आहे ना, कशाला लिहिलं. ओके, अ आहे आणि ओ, अ अधिक ओ आणि काय झाला, ओ, म्हणून वृक्षोदारी. ठीक आहे, लक्षात आलं. आता एनादेश संधीचा प्रकार. एनादेश म्हणजे काय, तर एनादेश म्हणजे ई उ आणि रू या स्वरापुढे कोणताही विजातीय, लक्षात घ्या, विजातीय, सजातीय नाही, म्हणजेच विजातीय म्हणजे काय, वेगळ्या उच्चार स्थानातील स्वर आल्यास ई बदल काय होतं, ये, उ बदल काय होतं, व, आणि रू बदल काय होतं, र, हे वर्ण येतात, त्यात पुढील स्वर मिसळून संधी होते, त्याला काय म्हणतात, एनादेश. बरोबर. आता ई विजातीय स्वर आलं तर काय होतो, ये प्लस तो स्वर, ओ हे शॉर्ट मध्ये झालं,
व अधिक तो स्वर, रू विजातीय स्वर, र आणि तो स्वर, बरोबर आहे. आता उदाहरणच बघूयात आपण. ठीक आहे, उदाहरण काय, प्रीती अधिक अर्थ. इथं काय आहे, जी आहे, हे इथं लिहिलेलंच आहे. ओके, हा स्वर. आता जी प्लस ई आलं असतं तर काय झालं असतं, सजातीय झालं असतं. परंतु ई आणि काय आलंय, आलंय, म्हणजे काय झालं, विजातीय. म्हणजे ही इथं कन्से ही आठ पूर्ण झाली की नाही, बरोबर, म्हणून काय झाला, ए झाला. म्हणून प्रीती अधिक अर्थ म्हणजे प्रीत्यर्थ. एक शब्द लिहून दाखवतो इथं, प्रीत्यर्थ. ओके, हा त्य कसं झालाय हे फक्त एक सांगतो, बाकीचं मी सांगत नाही इथे. ओके, आता हे ती होतं की नाही, ती म्हणजे जी आहे तिथे, ई आहे, बरोबर आहे. आता ई इथला हा ई आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर विजातीय स्वर, सजातीय आहे का, नाहीये, तो आला बरोबर आहे. आला, आल्याच्या नंतर काय म्हणतो, विजातीय स्वर आला, तर त्याचं काय होतं, ए, बरोबर आहे. आणि तो स्वर कुठला आहे, आता इथं होय. म्हणजे आता ये या वर्णमध्ये अस्वर टाकला तर काय होतं, ये होतं, बरोबर आहे की नाही. मग हे तर लक्षात आला, इथं ये कसा झाला, मग शब्द कसा झाला तयार, प्रीती, इथं निघून गेला, म्हणजे काय राहिलेलं आहे, इथं तच राहिलेलं आहे ना. मग प्रीत्यर्थ, बरोबर आहे. इथे लिहितो, बरं तुम्हाला लक्षातच आलं ना. त्यांनी काही तेवढं प्रॉपर लिहिता येत नाही. प्रीत्यर्थ कसा झाला, आता त्याप्रमाणे आता हे एक्सप्लेन करत नाही. इति अधिक अद्दी म्हणजे इत्यांदी, म्हणजे इथं ई आणि आ याचा झाला इया. ओके, सोल अधिक सु म्हणजे अल्प. ओके, वू अधिक बरोबर व, स्वल्प, अल्प. स्वल्प कसा झाला, हा उलटा झालेला आहे, लक्षात घ्या. प्रिंट मिस्टेक असतात, असं होऊ शकतं. सु हे काय आहे, सु, बरोबर, अधिक अल्प, बरोबर आहे. आता इथं काय आहे, वू, हे इथला वू अधिक विजातीय स्वर, त्याच्या पुढे विजातीय स्वर कुठला आलाय, आलेला आहे, उ अधिक बरोबर आहे. त्याचं काय होतं, उ अधिक विजातीय स्वर आलं तर, ऊच्या पुढं कुठलाही विजातीय स्वर आलं तर त्याचं व होतो. व पाय मोडलेला फक्त वर्ण, पण त्याच्या पुढे तो स्वर मिसळतो. म्हणजे इथं काय आहे, स्वर हा आहे, व मध्ये व वर्णामध्ये मिसळला, म्हणजे हा पूर्ण व झाला, बरोबर आहे. मग स्व अल्प हा शब्द तयार, ही संधी तयार झाली. ओके, पितृ अधिक आज्ञा तर पित्राज्ञा. ओके, हे लक्षात घ्या, हे उलट झालेले, असं प्रिंट मिस्टेक होऊ शकतात. ठीक आहे, आता पुढे व्यंजन संधी. आता कुठली व्यंजन संधी खूप सोपी आहे आणि पैकीच्या पैकी आउट ऑफ मार्क पडतात याच्यामध्ये, तुमचा एकही मार्क याच्यामध्ये कटत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता पुढचा मी घेऊ. ठीक आहे, पुढे घेतो मी. पूर्ण आवाज येतो बाहेर तुला, ठीक आहे, असो, तुम्ही याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. ओके, व्यंजन संधी. व्यंजन संधी म्हणजे काय, आता स्वर येत होते ना, व्यंजन व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर, व्यंजन अधिक व्यंजन येईल किंवा व्यंजन अधिक स्वर येईल, बरोबर आहे. आता व्याख्या सांगतो, सोप्या भाषेत बनवलेली आहे ही, कुठली कॉपी पेस्ट केलेली नाहीये, साध्या सोप्या भाषेत तुम्हाला कळावी अशा शब्दात आहे. जवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तेव्हा होणाऱ्या संधीला व्यंजन संधी. बघा, व्यंजन संधीमध्ये व्यंजन असणं गरजेचं आहे की नाही, व्यंजनच असेल तर ते व्यंजन संधी होईल का. मग स्वर आले तर काय झालं, स्वर संधी. व्यंजन पहिला वर्ण व्यंजन येऊ शकतो, दुसरा वर्ण व्यंजनच येऊ शकतो किंवा स्वर पण येऊ शकतो, पण दोन्ही जर स्वर आले तर ती कुठली, स्वर संधी. परंतु एक स्वर म्हणजे एक व्यंजन आणि दुसरा स्वर आला किंवा व्यंजन आलं, ती कुठली, व्यंजन संधी. लक्षात घ्या हे सूत्र. व्यंजन संधीचे उपप्रकार आहेत का, आहेत ना. प्रथम व्यंजन संधी पहिला प्रकार. ठीक आहे, प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण जर क, च, ट, त, प यापैकी असेल, पुढे कठोर व्यंजन असेल तर
व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले प्रथम व्यंजन येते. आता हे लक्षात घ्या. आता मला इथे लिहायला जागा नाहीये, तुम्ही वर्ण मला हे बघून, कठोर वर्ण आणि मृदू वर्ण हे जर माहित नसेल तर हे डोक्यावून जाणार, हे तुम्हाला कळणार नाही. कठोर आणि मृदू व्यंजन हे काय आहेत हे आधी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, त्याशिवाय व्यंजन सध्या तुम्हाला समजणार आहे का नाही. आता सोप्या भाषेत मी समजवण्याचा प्रयत्न करतो तरी तुम्हाला. ओके, आता काही उदाहरण आहेत बघा. क च ट त प हे लक्षात ठेवा. क ख ग घ न, च छ ज झ न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म. लक्षात आलं. याच्यातले शेवटचे जे दोन आहेत त्याला पहिले दोघांना कठोर म्हणतात, दुसऱ्याला मृदू म्हणतात. ओके ठीक आहे, तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी या उदाहरणाकडे वा को अधिक पत्ती म्हणजे हो, हा काय आहे व्यंजन आहे. आता हा वा को असं लिहिलं असतं, अधिक पत्ती असं असतं, तर ही संधी कुठली झाली असती? क म्हणजे स्वर स्वर आले ना, म्हणून पाय मोडलेला. थोडक्यात व्यंजन संधी जर ओळखायची, वर्णाचा पाय मोडलेला आहे तर व्यंजन संधी. लक्षात घ्या, एक साधी सोपी ट्रिक आहे. वर्णाचा पाय मोडला म्हणजे व्यंजन संधी. ओके ठीक आहे. आता वाक अधिक पती म्हणजे वाक्पती. का? कारण क चे क कायम राहिले, कारण क च्या पुढे प आले. क च्या पुढे काय आलेला आहे? प आलेला आहे. हे वाक्य सांगतं त्यापुढे व्यंजन आल्यास व्यंजनाच्या जागी त्याच वर्णातील पहिले व्यंजन प्रथम व्यंजन येते. वाक्पती, म्हणून को वाक्पती हे संधी झाली. आता विपद काल द च त झालं, कारण काय आहे? द च्या पुढे त हे काय आहे? कठोर व्यंजन आहे. द च्या पुढे हे त काय आहे? तो पहिला वर्ण मी तुम्हाला म्हटलं ना, क च ट प हे कठोर आहे. हे बरोबर आहे. त्या कठोर आल्यामुळं काय झालं की ते द च त झालं, म्हणून वाक्पती ही संधी झाली. आता सत अधिक संग सत्संग त चे त कायम राहिले, कारण हे स जे काय आहे ना, हे स हे काय आहे? कठोर व्यंजन आहे. लक्षात घ्या, एकदम सोपी संधी आहे, काही त्याच्यात हे नाहीये. ओके, एकदा रिव्हिजन केलं तर तुम्हाला लक्षात राहून जाईल. आता पुढे, आणि या नोट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मिळेल. आणि लक्षात घ्या, या पुढच्या जर नोट्स मिळवायच्या ना, मी एवढी मेहनत घेऊन आमची टीम कामाला लागलेली आहे. आणि मी अतिशोक्ती नाहीये, परंतु मला अभिमान आहे सेवा अकॅडमीचा, कारण की एवढ्या मोठ्या तज्ञ टीमने जी काही नोट्स बनवलेली आहे की मार्केटमधले तुम्ही शेकडो पुस्तकं जरी बघितले ना, किंवा शेकडो रुपये देऊन जरी नोट्स बघितला, कुठलाही क्लास लावला ना, तर अशा नोट्स तुम्हाला भेटणार नाही. का? ते पुढे बघा, तुमच्या लक्षात येईल. कारण की परीक्षा अशी कुठलीच सोडली नाही हो. आम्ही एमपीएससी असो, सरळ सेवा असो, तुमचे TCS असो, IBPS असो, महापोर्टल असो, यापर्यंत आतापर्यंत एका शब्दात उत्तर येतो. आतापर्यंत परीक्षेमध्ये जे ज्या प्रकारचे प्रश्न विचारलेत ना, त्या सर्व प्रकारच्या प्रश्नाचं या प्रकारचा या सराव प्रश्नामध्ये समावेश केलेला आहे. म्हणजे याच्या बाहेरचा प्रश्न विचारलाच जाऊ शकत नाही. इव्हन जो प्रकार शासन म्हणजे कुठल्याच भरतीमध्ये विचारलेला नाहीये आणि तसा प्रश्न येऊ शकतो ना, तो पण प्रश्नाचा प्रकार मी यामध्ये समावेश केलेला आहे. ठीक आहे. आता पुढे, तृतीय व्यंजन संधी म्हणजे काय? प्रथमच्या विरुद्ध. थोडक्यात काय? पहिल्या व्यंजनाचं शेवटचं अक्षर क च ट प हे लक्षात घ्या. वर्णमाला पाठ असली ना, खूप उत्तम. मृदू आणि कठोर कळले. पुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाच्या बदल त्याच वर्गातील तिसरे व्यंजन, म्हणूनच तृतीय व्यंजन संधी म्हणतात. कसं? वाघ असे ईश्वर. आता क ख ग घ बघा. आता वाघ क, ओके, क आहे क हो ग, पहिलं झालं हा दुसरा, हा तिसरा, बरोबर आहे. वाघच्या क च्या पुढे काय तो ग, म्हणून आता पुढे काय आहे? पुढं स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास काही बी येऊ शकतो. स्वर येऊ शकतो किंवा मृदू व्यंजन. स्वर आला, ई आला, पण आपल्याला काय करायचं? पहिल्याच्या ठिकाणी पहिला गोळी मारायची आणि तिसरा घ्यायचा. म्हणजे काय झालं? वा ई श. ठीक आहे. म्हणजे आता इथं मी लिहित नाही, काय करण्यात तांबडं करण्यात काही अर्थ नाही. इथं दिलेलं जे की नाही स्पष्टीकरण, क चा ग झाला, कारण याला तृतीय व्यंजन संधी म्हणतात. षट अधिक रिपू, मग काय झालं? षड रिपू.
बरोबर आहे. आता टचा ड का झाला, कारण की तिसरा वर्ण घेतला. आता ट ठ ड, लक्षात आलं. लिहायची गरज आहे का, उघड लाल करत बसत नाहीये. ठीक आहे. सत अधिक आचार. आता त थ द, तिसरा वर्ण काय आहे, द आला, म्हणून सदाचार. लक्षात आलं. एकदम सोपा आहे, काहीच याच्यात रॉकेट सायन्स नाहीये, एकदम सोपा प्रकार आहे. ठीक आहे. आणि या नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. पण पुढच्या नोट्स मिळवण्यासाठी लक्षात घ्या, पुढच्या नोट्स जर तुम्हाला मिळवायच्या, हा व्हिडिओ प्रत्येकाने किमान 10 लोकांना पाठवायचा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. आणि या नोट्स मी देतोय तुम्हाला, तर या 2 अटी मी टाकतात. चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायचंय प्रत्येकाने, कारण की सबस्क्रिप्शनचा रेट जर बघितला ना, 100 लोक बघतात आणि त्याच्यापैकी एकच व्यक्ती सबस्क्राईब करतो, असा रेशो आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच. ओके. 100 लोक बघतात, तुम्हाला महत्वाचं वाटत नाही ना, ठीक आहे. तुम्हाला डिसलाईक करा, तुम्ही मी या प्रकारचे व्हिडिओ बनवणार नाही. जर तुम्हाला याचा फायदा होत असेल तर लाईक करा. मी अजून मोठी टीम लावेल, अजून मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नोट्स उपलब्ध करून देईल ना. ठीक आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा. आणि दुसऱ्या सगळ्याच नोट्स, कुठलीच भरती असो, एमपीएससी असो, सरळ सेवा असो, ज्या कुठल्या भरती आहेत ना, तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा मला या नोट्स पाहिजेत, आणि क्रायटेरिया फुलफिल करा, तुम्हाला नोट्स उपलब्ध होऊन जातील. हा माझा शब्द आहे. कुठलीही फी न घेता, फ्री ऑफ कॉस्ट, निशुल्क. सेवा अकॅडमी हे नावच मी याच्यासाठी ठेवलं की मला सेवा करायची आहे आणि ती निशुल्क करायची आहे म्हणून. ठीक आहे. जर ते तुमच्या हातावर आहे, तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर याला 1,00,000 व्ह्यू, 1,00,000 जास्त होतील का, बरं ठीक आहे, 50,000 व्ह्यू या चॅनल, या व्हिडिओला झाले, किंवा 25,000 लाईक झाल्या, किंवा चॅनलवरती 1,000 सबस्क्रायबरची भर पडली, आता नियर अबाउट 8,000 सबस्क्रायबर आहेत, तर ते 9 ते 10,000 झाले, तर पुढची व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेल आणि पुढची नोट्स जे तुम्ही म्हणाल त्या विषयाची फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देईल. सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती बघा आणि कामाला. इथून पुढे आपल्या किमान 10 मित्रांना पाठवायचं. 3 क्रायटेरिया सांगितले. 1,00,000 व्ह्यू, तर ठीक आहे, 50,000 व्ह्यू, 25,000 लाईक. 25,000 जास्त होतात का, 20,000 लाईक, तर 15,000 लाईक. ठीक आहे. 15,000 लाईक आले, किंवा 50,000 व्ह्यू आले, किंवा 2,000 सबस्क्रायबर वाढले, तर मी ही नोट्स पुढची तुम्ही जी म्हणाल ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये उपलब्ध करून देणार आहे, स्पर्धा परीक्षेची. ओके. ठीक आहे. आता आपल्या विषयांतर भरपूर झालं. आता येऊयात अनुनासिक संधी. आता अनुनासिक संधी म्हणजे काय, सोपं आहे. प्रथम व्यंजन संधी म्हणजे पहिला वर्ण घ्यायचा, तृतीय व्यंजन संधी म्हणजे तिसरा वर्ण घ्यायचा, आणि अनुनासिक संधी म्हणजे अनुनासिक घ्यायचं, शेवटचा वर्ण. क च ट प, लक्षात घ्या, हे एकदम सोप्या भाषेत. ओके. पहिल्या 5 वर्णातील म्हणजे क च ट त प कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक वर्ण येतो. आता थोडक्यात, आता क, ख, ग, घ, न, बरोबर आहे, हे झाला. आता वा क अधिक निश्चय, पुढे काय आलं, अनुनासिक आले, न आले. अनुनासिक आल्यास व्यंजनापुढे अनुनासिक आल्याच्या नंतर पहिल्या वर्णातील व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक वर्ण येतो. म्हणजे वा को, कच्या पुढे न आलेला आहे, नि आले, बरोबर आहे. तर मग काय झालं, को अधिक अनुनासिक. ठीक आहे. मी इथे लिहित नाही, इथं आहेच ना. ठीक आहे. परत लाल करायची काही गरज नाही, म्हणजे ते खूपच खिचडी झाल्यासारखं वाटतं. ओके. वा को म्हणजे हा क आहे आणि इथं ल अनुनासिक आहे, हे एकत्र झालं म्हणजेच काय आहे, क च्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचंय, हा न घ्यायचं, वाङ्मयाचं न. ओके. मग काय झालं, वांग निश्चय, बरोबर आहे. आता ट आलाय, ट, ठ, ड, ढ, न, बरोबर आहे. आता हा न, बाणाचा न, जो न असेल तो न आपल्याला घ्यायचा आहे. षट अधिक मास म्हणजे काय झालं, षण्मास, बरोबर आहे. आता त अधिक जगत अधिक ना, जगन्नाथ. आता काय आलं ते इथे लिहितो, जागा नाही, थोडं वरती येतो, इथेच नंतर एक आपल्याला जागा लागणार आहे. त, थ, द, ध, न. हा तच्या ऐवजी काय आला, हा न, म्हणून जगन्नाथ. लक्षात आलं. एकदम सोपे, काहीच अवघड नाही याच्यात.
आता काय विसर्ग संधी तिसरा प्रकार. बघता बघता आपण 2 प्रकार संपवलेत आणि किती मिनिटं झाले जवळपास किती का मिनिटं होईना ते. ठीक आहे. आता मी आपल्या या परत याच्याकडे येतो विसर्ग संधीकडे. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग, दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन, तेव्हा होणाऱ्या संधीला काय म्हणतो आपण विसर्ग संधी. लक्षात. स्वर संधी दोन्ही स्वर पाहिजेत. व्यंजन संधी दोन्हीपैकी एक व्यंजन पाहिजे. व्यंजन कसा ओळखायचा, पाय मोडला तो व्यंजन, बरोबर आहे. आता विसर्ग, विसर्ग म्हणजे काय, हे असे 2 टिंब हो, बरोबर. हे झालं विसर्ग, बरोबर आहे. हे ओळखायची पद्धत. विसर्ग संधी याने ओळखायची. व्यंजन संधी कशाने ओळखायची, पाय मोडलेला. आणि स्वर संधी दोन्ही स्वर. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये स्वराचा समावेश असतो. ठीक आहे. आता एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग, दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन, तेव्हा होणाऱ्या संधीला काय म्हणतात विसर्ग संधी. हे आताच मी सांगितलं. आता सूत्र काय आहे, विसर्ग अधिक स्वर किंवा व्यंजन. एकदम सोपं. आता याच्यावर प्रश्न येत नाही. आता प्रश्न कसे येतात ते पुढे बघणारच. विसर्गाचा उकार व ओकार केव्हा होतो हे महत्वाचं आहे. विसर्गाच्या मागे अ स्वर आला व पुढे मुद्दव्यंजन आलं, काय होतो हो. अ आल्यावर हो, आणि तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा काय होतो हो. आपण हे बघूयात उदाहरण. आता विसर्ग आलाय, बरोबर आहे. त्याच्या पुढे काय आहे, मुद्दव्यंजन आहे र. हा विसर्ग, त्याच्या पुढे मुद्दव्यंजन र आलाय आणि त्याचा काय झाला ऊ झाला ऊ, आणि तो मागील अ मध्ये मिसळतो. इथला रचा अ, तर त्याचा काय होतो ओ होतो. हे बघा, म्हणून काय झालं ओ, मी लेत बसत नाही. हा ओ कशामध्ये मिसळला, ठीक आहे. हा ओ मनो अधिक रंजन म्हणजे इथे मिसळलं मनोरंजन. आता यश अधिक धन, यश विसर्ग अधिक धन म्हणजे यशोधन. तेज अधिक निजी म्हणजे तेजोनिधी. खूप मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून मी थोडा फास्ट घेतो. हे वाचल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येणारच आहे. विसर्गाचा रकार, विसर्गाच्या मागे अ आ सोडून कोणताही स्वर आला आणि पुढे मधु वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो. हे लक्षात ठेवा. एका ओळीची व्याख्या आहे, पाठच करून टाका ना. ठीक आहे. आता निर, नि अधिक विसर्ग अधिक अंतर निरंतर. तू अधिक तू विसर्ग अधिक जन दुर्जन. बही अधिक अंग म्हणजे बहिरंग. ओके. आता विसर्गाचा सकार केव्हा होतो, विसर्गाच्या पुढे च किंवा छ आल्यास त्याचा विसर्गाचा स होतो. जसं निस, नि अधिक विसर्ग अधिक वि विसर्ग अधिक चल म्हणजे निश्चल. यश अधिक शरीर म्हणजे यश शरीर. ठीक आहे. आणि लक्षात घ्या, या नोट्स फ्री आहेत, परंतु गरजूपर्यंत पोहोचवा, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. आणि आपले जर नोट्स अपडेट आणि सराव परीक्षेसाठी या इथे क्लिक करा, तुम्ही भेटून जाईल तुम्हाला. लेक्चर पाहिजे असेल तर सेवा अकॅडमीला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. भरपूर सारे लेक्चर आपण अवेलेबल करून देणार आहोत. आता विसर्गाचा सकार. ओके ओके. आता झालं, एकच राहिलेला आहे. हा पुढे कुठे राहिला, हा इथपर्यंत झालं का, हा हे झालं ना आपलं, हा झालं शकार. आता काय राहिलं, विसर्गाचा शकार च षट्कोनाचं. ठीक आहे. विसर्गाच्या आधी जी ऊ असून पुढे क ख प फ हे वर्ण आल्यास त्याचं काय होतो श होतो. जसं निश, नि विसर्ग अधिक कारण निष्कारण. तू विसर्ग अधिक परिणाम दुष्परिणाम. म्हणजे हा प इथं आलेला आहे आणि इथे कुठला आलेला आहे क आलेला आहे, म्हणून हे काय झालं श झाला. ओके. हा श इथला हे मी फोडत नाही, म्हणजे काय ते खिचडी होते म्हणून मी हे करत नाही. तुम्ही वाचल्याच्या नंतर लक्षात येईल. विसर्गाचा सकार केव्हा होतो, विसर्गाच्या पुढे त किंवा थ आल्यास विसर्गाचा स होतो. त किंवा थ, इथं त आलाय, दोन्ही तचेच उदाहरण घेतले. ठीक आहे. पुढे आपल्याला याच्यामध्ये ना सरावामध्ये भरपूर मिळून जातील. नम विसर्ग अधिक ते नमस्ते. नम अधिक ताप मनस्ताप. मन नम म्हटलो मी, मन अधिक ताप बरोबर मनस्ताप. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं, आता अभ्यास केव्हा झालेला आहे केव्हा केव्हा कळेल तुम्हाला. आता सूर्य अधिक अस्त या शब्दाचा विग्रह. सूर्य अधिक असतो, मी सांगत नाही, आता झालेलाच आहे आपला शब्द हे. सज्जन वगैरे असे आहे ना टोटल ती. आता फक्त सांगतो. हा पहिला प्रकार कसा, शब्द कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात. पहिला प्रकार, दिलेल्या शब्दाचा योग्य विग्रह ओळखा, या प्रकारचा प्रश्न असू शकतो. दुसरा प्रकार फक्त रिव्हिजन म्हणजे थोडक्यात सांगतो, विग्रहाची योग्य संधी शब्द ओळखा.
असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही ते सोडवायचे, उत्तरे दिलेली आहेत मी तुम्हाला. दिलेल्या शब्दाचा संधीचा मुख्य प्रकार ओळखा, स्वर, व्यंजन किंवा विसर्ग संधी, असेही प्रश्न आलेले आहेत भरपूर परीक्षेला. ठीक आहे, आपल्याला संधी ओळखायची असते. ठीक आहे, आता पुढे चौथा, स्वर संधीचा उपप्रकार ओळखा, येनादेश, दीर्घादेश, वृद्धादेश वगैरे जे काही ते. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचा रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा, असाही येऊ शकतो. त्याच्यानंतर अजून कसल्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, जोड्या लावा. हे बघा, चुकीची जोडी कोणती, बरोबर जोडी कोणची, असाही प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर कसा व्याख्येवर आधारित या जे काही व्याख्या आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी वगैरे जे काही आहेत त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यापुढे गट ब योग्य जोड्या लावा, आता याच्यावरती पण येऊ शकतो. त्याच्यानंतर स्वर संधी उपप्रकार, त्याच्यानंतर काय एकाच शब्दावर आधारित, जसं सदाचार, या जे हा शब्द दिलाय आणि याच्यावरती काय सदाचार वरती 1 2 किती 3 प्रकारे प्रश्न विचारलाय. बघा, याच्या बाहेरच्या परीक्षेला मी याच्यामुळेच म्हणतो की येणारच नाही. ओके, शब्दावर आधारित. आता नियमावर आधारित उदाहरण किती प्रकार झाले, याच्या प्रकारचं याच्या बाहेरचा प्रश्न कुठेच नसतो. आता मिश्र प्रश्न आहेत, संधी, नियम, नाव ओळखा वगैरे, असे जवळपास 10 ते 15 प्रकारचे प्रश्न आहेत. आता वेळ मी घालवत नाही. ठीक आहे, आता विशेष संधीचं पण उदाहरण घेतलेलं आहे मराठीचा. ओके, त्याच्यानंतर ओके ठीक, आणि ही उत्तर सूची पण तुम्हाला दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बाबांनो, मी 100% हे ॲक्युरेट बनवण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही एक उदाहरण बघा, स्वल्पचं मागे पुढे झालं, तसं मी शेवटी डाटा देणार. DTP ऑपरेटर, टाईपरायटर आपलं थोडंफार इकडे तिकडे करू शकतो. त्याच्यामुळे याची संपूर्ण निर्दोष बनवण्याचं, अचूक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुकून काही जर त्रुटी असेल तर आम्हाला हे सेवा अकॅडमी ऍडमिन या टेलिग्राम चॅनलवरती, या ID वरती कळवा, जेणेकरून पुढच्या आवृत्तीमध्ये आम्ही त्याच्यात सुधारणा करूयात. शक्यतो चुका नसेल, परंतु माणूस हा चुकीचा पुतळा आहे ना, काही होऊ शकतं. त्याच्यामुळं शेवटी परत एकदा सांगतो की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा. का, जर यापुढे टार्गेट माहिती आहे ना, मी म्हटलं 50,000 व्ह्यू, 1 लाख म्हटलं होतं, पण 50,000, किमान 25,000 लाईक, 25,000 नाही तर 15,000 लाईक जरी आले तरी पुढचा व्हिडिओ पुढची नोट्स मी उपलब्ध करून देईल. आणि अशी नोट्स मी सांगतो गॅरंटेड, मार्केटमध्ये कुठलंही पुस्तक चाळावं, कोणाही लेखकाचं चाळा, तुम्हाला भेटणार नाही. ओपन चॅलेंज. ठीक आहे, त्याच्यानंतर परत तिसरी काय, जर तुम्ही आता नवीन कन्सेप्ट आली आहे लाईक ऐवजी हाईप, तुम्ही हाईप जरी 5,000 केल्या तरी बी पुढचे नोट्स मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देणार. काय परत सांगतो, 50,000 व्ह्यू झाले पाहिजे त्या व्हिडिओला, म्हणून प्रत्येकाने किमान आपल्या 10 ते 20 लोकांना, मित्रांना पाठवा, होऊ द्या ना त्याचा फायदा. कारण की संधी हा कुठल्याही परीक्षेमध्ये 1 मार्काला नक्कीच असतो. 1 मार्क त्याचा फिक्स होत्या ना, 1 मार्काने पोराची पोस्ट जाते. हो, तुम्ही असा अनुभवलेला आहे, म्हणून मग होऊ द्या ना फायदा. तर सगळ्यांना पाठवा, आपल्या मित्रांना शेअर करा, लगेच ग्रुपमध्ये पाठवून द्या. आपल्या जे ग्रुप आहे स्टडीचे त्याच्यावरती पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये नोट्स मिळून जाईल. आणि व्हिडिओला 50,000 व्ह्यू आले, पुढचे नोट्स आपल्याला तुम्ही म्हणाल ती कुठलं मराठी व्याकरण असो, हिंदी असो, इंग्रजी असो, किंवा हिंदी नाही ना ओके, मराठी असो, इंग्रजी असो, किंवा GK असो, किंवा MPSCचं आपलं अंकगणित बुद्धिमत्ता कुठलाही विषय असू द्या, त्याच्यावरती आपण असे प्रश्न करूयात ना, त्याच्या बाहेरच्या प्रकारचा प्रश्न प्रकार यायलाच नको, एवढं मी तुम्हाला गॅरंटी देतो. म्हणजे सखोल तुमची तयारी करून देतो. पण तुमच्या त्याच्यासाठी 50,000 व्ह्यू किंवा 25,000 लाईक म्हटलं होतं, 15,000 लाईक, हाईप 5,000 सांगितलेले. ओके, 5,000 हाईप. ओके, सबस्क्रायबर आपले लवकरात लवकर 10,000 झाले की पुढचा व्हिडिओ, पुढच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. तुम्हाला ऑल द बेस्ट सगळ्यांना परीक्षेसाठी.